महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री हनुमान देवस्थान मागे श्री हनुमान जयंती प्रीत्यर्थ आयोजित व कैलासवासी नंदादीप कलशावर व द्वितीय पेडणेकर यांच्या स्मरणार्थ श्री सिद्धेश्वर धर्मात प्रस्तुत 2 अंकी नाटक मी नथुराम गोडसे बोलतो। मी नथुराम गोडसे बोलतो। लेखक प्राध्यापक प्रदीप दळवे, दिग्दर्शक श्री संजय श्रीपाद मयंकर, सहाय्य दिग्दर्शक गजानन हरिका, निर्माता श्री उद्देश पेडणेकर, सुखलाल सौ हर्षदा लोककर्णिकर, पार्श्वसंगीत प्रदीप आवडकर, प्रकाश योजना रत्नाकर सागवत, रंगभूषा नित्यानंद पेडणेकर, वेशभूषा राजलक्ष्मी अशोककर, भूमिका वगळकर नथुराम श्री यशवंत अशोककर, सुप्रियप्रेक्षक शशिकांत नामुकोदरकर, सावंत अशोक वासु आवडकर, नाना आपटे स्मितल सुभाष पांडेकर, अर्जुनदास भावेश गंगाराम तळेकर, महात्मा गांधी संजय मदन तळेकर, बळीगे श्री अमित नामदेव पेडणेकर, विलास गांधी श्री मच्छिंद्रनाथ जगन्नाथ कर, जेलर श्री मंगलदास लक्ष्मण, पोलीस ऑफिसर श्री साई कोरखडकर, टायपिस्ट यश विनोद विश्वनाथ महादेव कवळे, इतर कलाकार आर्या औरावले, श्रेयश्री महेश कळकर, लक्षिता संजय कावी, वेदांगी निलेश कुवर, भूमिका राजेश पावसकर, रुली संदीप आवडकर, गुंजन दत्ता पालेकर, वैष्णवी सावळकर कोळकर, दिनेश लक्ष्मण, रुद्र आदित्य मोडकर, सूरज मरुपेडणेकर, कृष्णा एकनाथ गणेकर, आर्थ प्रकाश रामकर, सुमेध सुरेश नाईक, अमर आनंद मुखर्णेकर, साई सोनकुमार, अर्चना अर्जुन पोखर्णेकर। हनुमान देवस्थान मतदार मागे आयोजित व श्री सिद्धेश्वर धर्मात प्रस्तुत 2 अंकी नाटक मी नथुराम गोडसे बोलतो। मी नथुराम गोडसे बोलतो।
देशाचे काश्मीर केलेले तुकडे निर्वासितांची कत्तल माता भगिनींवर बलात्कार गांधीजींच्या बाल हट्टामुळे पाकिस्तानला डगे टाकलेले 55 कोटी रुपयांचे अनुदान आणि आपण हिंदुस्थानातून अलग करून पाकिस्तानला बहाल केलेली माझी सिंधू नदी 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 नमस्कार. 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 सगळे चेहरे अनोळखी. खरं म्हणजे अनोळखी हा शब्द चुकीचा आहे. अनोळखी या शब्दातच अभावना का होईना पण ओळखीचा उच्चार आहे. तसे तुम्हा सगळ्यांचे चेहरे मला नवीन आहेत. हा, नवीन आहे म्हणून काही परके नाही. तुमच्यातील अगदी तरुण असतील त्यांचा तेव्हा जन्मही झाला नसेल. शासकीय इतिहासात फक्त एक हिंदू माथे फिरून म्हणून तुम्ही माझी नोंद पाहिली असेल. ते तेव्हा ब्राह्मणांच्या चाललेल्या कत्तलीपासून जीव वाचून पळणाऱ्या आपल्या निघून कोण हा नथुराम, त्याच्यामुळं आमची घरं का जाताय असं विचारत असते. हा, अगदी म्हातारे म्हणजे दोन्ही खोडा असतील त्याला मी आठवत असेल. वृत्तपत्रातून वाचलेला, आकाशवाणीवरून ऐकलेला मी. काहींनी माझं आणि नाना आपटेंचं अग्रणी हे वृत्तपत्र देखील वाचलं असेल.
सभामध्ये माझी भाषणे ऐकली असतील, कदाचित प्रत्यक्ष भेटलेही असतील, पण ती भेट आणि ही ओळख 30 जानेवारी 1948 नंतर मात्र त्यांनी सतत नाकारले. पण ते आज इथं नसतील. हा हो, ते आज इथं नसतील. हो, इतक्या म्हाताऱ्या माणसाला इथपर्यंत आणणार कोण? काय म्हणाला? इतके म्हातारे? माझे समवयस्क. हो, माझे समवयस्क. माझं आता वय किती आहे माहित आहे? 115. वाटत नाही ना? तुम्ही म्हणाल खोटं बोलतोय, हा तरुण तर दिसतोय, पण या तारुण्याचं रहस्य आहे माझा मृत्यू. अवेळी आलेला असेल कदाचित, पण तो मृत्यू आमंत्रित होता, स्वीकृत होता. मृत्यू हे चिरतारुण्याचं वरदान आहे असं नाही वाटत तुम्हाला? नाही वाटत? बर, हा, तुमच्या एका जवळच्या मृत माणसाची प्रतिमा आणली असेल. 20-25 वर्षापूर्वी मृत झालेल्या तुमच्या एका सहोदराची प्रतिमा. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही सुरकुत्या पडल्या नसतील, दात अजूनही शाबूत असतील, केस काळे भोर असे भुरभुर उडत असतील. आणि तुमचे केस? हो, नका डोक्यावर हात फिरू. कदाचित हाताला काहीच लागणार नाही. हो, तो तरुण आहे कारण तो मृत आहे. आणि वृद्धत्वाचा शाप तर फक्त जिवंत शरीराला असतो. आणि मला तर चिरतारुण्याचा आशीर्वाद तात्याराव सावरकरांनी दिला. तात्याराव सावरकर, सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकाला हेवा करावी अशी कठोरता, साक्षात बृहस्पतीला शिष्यत्व पत्करावं इतकी बुद्धीची प्रगल्भता, या सर्वांनी धारण केलेला मानवी अवतार म्हणजेच तात्याराव सावरकर. मला तो दिवस अजूनही आठवतो. मी अटकेत होतो, माझी चौकशी चालू होती. आणि बादराने संबंध नसतानाही केवळ छळ करण्याच्या उद्देशानं या भीष्माचार्याला अटक करून दिली नाही. तात्यारावांना पाहता क्षणी मी उठलो आणि त्यांना नमस्कार केला. तात्याराव म्हणाले, चिरंजीवी हो. मी म्हटलं, तात्याराव क्षमा करा, पण या आज्ञेचं पालन माझ्याकडून होईल असं मला नाही वाटत. तेव्हा तात्याराव म्हणाले, रघुराम, अरे वेडा आहेस? मी तुला शतायुषी हो असं नाही म्हटलंय, तर चिरंजीवी हो असं म्हटलंय. आणि तू चिरंजीव झालायस रघुराम. ज्यावेळी तू पिस्तुलाचा चाप दाबलास आणि गांधी मृत झाले, त्याच वेळी तू चिरंजीव झालायस. हा, आता गांधीवाद तू संपवलास की नाही हा वादाचा सुद्धा मुद्दा ठरेल, पण तू गांधी संपवलेस आणि स्वतः बोललास. गांधींचे विरोधक सच्चे हिंदू राष्ट्रवादी तुला आपल्या हृदय सिंहासनावर अढळपद बहाल करतीलच, पण गांधींचे समर्थकही त्यांच्या चरित्रात तुला अमर रूप देतील. गांधींच्या माता पित्यांच्या उल्लेखाशिवाय त्यांच्या चरित्राचा प्रारंभ होऊ शकत नाही, तसं तुझ्या उल्लेखाशिवाय त्यांचं चरित्र पूर्णही होऊ शकत नाही. हो, तात्यारावांचे शब्द शिलालेखाचे. तात्यारावांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द म्हणजे भेद आणि लिहिलेला प्रत्येक शब्द म्हणजे भेद. तो खोटा कसा आहे? तर असा मी 115 वर्षांचा उठ्ठाचार्य 39 वर्षी सरणावर चढलेला, पण चिरतरुण अश्वत्थाम्याच्या डोक्यावर जखम झाली आहे, ती वाहते म्हणून तो तेल मागत फिरतो.
पण माझ्या हृदयात मस्तिष्कात खोल जखम झाले. किती वार झाले त्या जखमेवर. देशाचे काष्टलिंग केलेले तुकडे, निर्वासितांची कत्तल, माता गांधीच्या बाळखाटामध्ये द्यावे लागलेले 55 कोटी रुपयांचे अनुदान आणि अखंड हिंदुस्थानातून अलग करून पाकिस्तानला बहाल केलेली माझी सिंधू नदी. अश्वत्थामेला तेल आणि माझ्या अस्थीला अखंड हिंदुस्थानातून वाहणाऱ्या सिंधू नदीच्या पाण्याचा स्पर्श. त्या स्पर्शाची वाट माझ्या अस्थी पाहत आहेत गेली 75 वर्ष. होय, मी माझ्या मृत्यूपत्रात लिहून ठेवले. माझ्या अस्थी पिढ्यानपिढ्या हस्तांतरित कराव्या लागल्या तरी चालतील, पण अखंड सिंधू नदी अखंड हिंदुस्थानात येईपर्यंत त्या विसर्जित करू नये. माझं मृत्यूपत्र वाचल्यानंतर तात्याराव म्हणाले, वा नथुराम, अरे आधुनिक भारतातील कधीचीच आहेस तू. तुझ्या या अस्थींची शस्त्र होती. मी म्हटलं, तात्याराव, मला कशाला एवढ्या मोठ्या माणसाची उपमा देता? हो, प्रत्येक तलवार लोखंडाची होते हे जरी खरं असलं तरी लोखंडाचा प्रत्येक तुकडा भवानी तलवार नाही होऊ शकत. हो, पण विरुद्ध झाले तर ते तात्याराव कसले? त्यांच्याकडे प्रश्न नव्हतेच, त्यांच्याकडे फक्त उत्तर होते. ते म्हणाले, नथुराम, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्पर्श केला म्हणून तलवारीची भवानी झाली. तलवारीच्या पात्यापेक्षा मूठ जास्त महत्वाची, कारण मुठीच्या पकडी मागे जर जिद्द असेल तरच तलवारीला धार येते. शस्त्रापेक्षा वृत्ती महत्वाची. तू माझी अस्थी ठेवत नाहीस, विचार ठेवतोस, वृत्ती ठेवतोस, त्यांची शस्त्रे. माझ्या आयुष्यात जे सोनं झालं त्यात माझा वैयक्तिक सहभाग इतकाच की मी लोखंडासारखा तात्यारावांजवळ गेलो आणि त्यांच्या स्पर्शानं माझं सोनं झालं. माझ्या चुकांची, दुर्गुणांची जबाबदारी माझी. जे काही हातून चांगलं घडलं त्याचं श्रेय मात्र तात्यारावांचं. हो, वाईटाचं उत्तरदायित्व त्यांच्याकडे नाहीच. सुवर्ण अलंकार देवाच्या मूर्तीला आभूषित करण्याऐवजी तस्करांकडे गेले तर तो दोष परिसाचा नव्हे, नाही का? तर असा आम्ही 115 वर्षांचा विठ्ठाचार्य अब्राम विनायक गोडसे मागच्या शतकाच्या पहिल्या दशकाच्या शेवटी माझा जन्म झाला. मागच्या शतकाच्या पहिल्या दशकाच्या शेवटी माझा जन्म झाला. 19 मे 1910. वडील विनायकला पोस्टात नोकरी करायचे. आईचं नाव लक्ष्मी. विष्णूंचे अवतार तुम्ही वाचले असतीलच, पण लक्ष्मीचा फक्त कष्ट आणि वनवास भोगण्यासाठी घेतलेला हा अवतार गोडसेंच्या घराबाहेर कुणीच पाहिला नाही. दशरथासारखा पुत्रवियोग सहन करत तिनं प्राण सोडले. वेदना तीच, तळमळ तीच, पुत्रप्रेम तोच. फक्त राम वनवासाला निघाला नव्हता, तर त्यांनी परलोकाच्या प्रवासाची तयारी केली होती. लक्ष्मण कारागृहात सडत पुसत पडला होता. उर्मिला जवळ होती, पण या लक्ष्मीनं श्रावण बाळाला कधीच मारलं नव्हतं. विनायक रामाला मासिक वेतन 15 रुपये.
₹10 चरितार्थ चालवायचा आणि ₹5 वडिलांना पाठवायचे. विनायक लक्ष्मीला 3 मुलं झाली, तिघेही वारली. नवस तयास केले, मुलगा जगावा म्हणून. मुलगा झाला, नथुराम जगला. त्यांच्या नशिबी पुत्रवियोग होता म्हणून आणि गांधींची हत्या व्हायची होती म्हणून. पुढचं आयुष्य कसं सुरळीत गेलं. हा, लहानपणी कधी चोरी केली नाही म्हणून वडिलांची माफी मागण्याचा प्रश्न झाला. ब्रह्मचर्य पालन करण्याची शपथ कधीच घेतली नाही, कारण ब्रह्मचर्याचं पालन करत होतो. निर्वासितामध्ये खूप फिरलो, त्यांना अन्न वस्त्र यांची मदतही केली, त्यांच्या अंगावर कपडेही चढवले. पण ते उघडे आहे म्हणून मी उघड्या छातीनं पाठीनं अर्धनग्न अवस्थेत कधीच पावलं. सूत घातलं नाही, संडास साफ केला नाही, फासाच्या दोरावर लटकेपर्यंत मौन कधीच पाळलं नाही. हा, गांधींच्या आणि माझ्या आयुष्यात साम्य किंवा कॉमन पॉइंट. मी त्यांचा वध केला आणि त्यांच्या वधामुळे माझा अंत झाला. फरक मात्र मोठा. ते त्यांच्या तत्वांसाठी जगायला तयार होते आणि मी माझ्या तत्वांसाठी मरायला तयार झालो. पण खरं म्हणजे माझ्या या आयुष्यात तुम्हाला स्वारस्य असण्यासारखं काहीच कारण नाही का? त्या बुरुजावरून गड उतरण्यापूर्वी हिरकणी कोण होती हे काय महत्वाचं. विलायती कपड्यांनी जाणारा ट्रक, आपला छातीचा कोट करून अडवणारा बाबू घेऊन जगला तो फक्त मृत्यूचा क्षण. नथुराम गोडसेचं खरं चरित्र चालू होतं ते 30 जानेवारी 1948 पासून, गांधी हत्येनंतर. तो खरा आयुष्य जगला तो फक्त 655 दिवस. 30 जानेवारी 1948 ते 15 नोव्हेंबर 1949.
पंडित 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 कुठं गेला विश्वनाथ? पहिला पान बांधून झालं? हो सोडते. एक स्टॉप गॅस बातमी आहे. पण अरे कंपाऊंड सोडायचं नाही सांगितलं मी, फक्त पहिलं पान सोड. एक महत्वाची बातमी आहे. अरे आता रेडिओवर ऐकली मीटिंग. पण पंडित साहेबांनी तर सगळ्या आल्या लेखाचे कंपोज मॅटर कंपोज होऊन उद्या आमचा छापून कसा निघणार? अरे पण पंडित कुठं आहे? प्रिंटिंग रूम मध्ये आहे. तिथे नवा अग्रलेख घेत आहे. जसं लिहून होऊन तसं एक पान कंपोजला लिहित आहे. बरं जा बोलाव त्याला. हो मला बोलवायचं आहे. अरे ये तुला बोलवायचा म्हणत होतो. पहिला पान सोडला पाहिजे. अरे काही गरज नाही. मी नवा अग्रलेख त्या विषयावर लिहिला आहे. विश्वनाथ जा तू. आणि हो 2 कॉफी सांग. होय मंत्रिमंडळानं आपला निर्णय बदलला. पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्याला मंजुरी दिली. अरे गांधींनी आपलं आमरण उपोषण सोडलंय. माहित आहे. अरे म्हणूनच तर कंपोज मोडायला लावलाय. म्हणजे तू अग्रलेख बदललास? होय. मी आधी लिहिलेला अग्रलेख मला खोटा वाटायला लागला. खोटा अग्रलेख? म्हणजे तू लिहिणार? लिहित होतो. उद्याची संक्रांत तिळगुळ वाटून साजरी करू नका. गोड बोलू नका. गोड वागू नका. एकमेकांमध्ये काही वाटायचं नसेल तर बंदुकीच्या गोळ्या वाटा, शस्त्रास्त्र वाटा, पण गोड बोलू नका. आणि काही बोलायचं नसेल तर युद्ध घोषणा बोला, संक्रमण करा, शत्रूवर फुटून पडा. मग त्यात खोटं काय लिहिलंस तू? पण बदललेल्या अग्रलेखाचं शीर्षक नाही विचारलं. काय? क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. म्हणजे धरणात्मक मार्गाने निषेध करायची, अग्रलेख लिहायचे, मोर्चे काढायची, निदर्शनं करायची वेळ एका क्षणी संपते ना. कारण प्रस्थापित्यांनी अनाचाराची सीमा ओलांडलेली असते. अशा वेळी अग्रलेखातून इशारे देऊन नाही उपयोग. अरे जनता मान्यच करणार नाही. जनता खवळेल असं आपण लिहितो. पण शेवटी जनता म्हणजे तरी कोण ना? जनता म्हणजे फक्त आपले वाचक, आपल्या सभामध्ये श्रोते नाही ना. जनता उठाव करून उभी राहील याचा अर्थ तू आणि मी उठाव करून इथं उभं राहील. हे सगळं तू लिहिलंस? होय मी लिहिलं. उद्याच्या संक्रांतीला आपण दसरा साजरा करूया. शमीच्या वृक्षावरून शस्त्रे उतरवूया आणि सीमोल्लंघन करूया. पण ही कशाला आपल्याला अटक होईल? मला नाही वाटत. अग्रणी हे आपलं हिंदू मुखपत्र आणि सरकार सध्या हिंदूंनाच तीसभर महत्व द्यायला तयार नाही. त्यांच्या मुखपत्राला काय देतं? आपल्या संयमाचा अर्थ चुकीचा लावला. आपली होणारी कत्तल दुर्लक्षली जात आहे कारण आपण सहन करणार, गप्प बसणार हे गणितच धरलं जात. शेक्सपियरचं एक वाक्य आहे ना, घावाला जर जिभा असत्या तर त्यांनी वेदना बोलून दाखवल्या असत्या. पण आपल्या घावाला जिभा नाही, फक्त अश्रू आहे. आपल्या क्रोधाला अंगार नाही, फक्त क्षमाशीलता आहे. त्यांनी अत्याचार करायचे आणि आपण ते सहन करायचे. या घरी काही विशेष समजलंच जात नाही ना. तो सृष्टी नियमच समजला जातो. पण हिंदूंच्या या मुखपत्रातील विधानं सरकार गंभीरपणे घेईल असं मला नाही वाटत. हा, ही विधानं सरकार गंभीरपणे घेईल ही खटल्याच्या खटला? कुठला खटला पंडित? गांधी हत्येचा. हीच होईल ना. हा अग्रलेख लिहित असताना मी स्वतःला सारखा बजावतो.
फक्त विचार नाही, ही वृत्ती आहे. ही फक्त शब्दांची कसरत नाही, हे स्वगत आहे. पंडित आपली ओळख कधी झाली हेच मी विसरलो. किती तुम्ही आहात. आपण कधीतरी भेटलो, भेटत राहिलो आणि इतके जवळ आलो की ह्या अंतराचं काळाला भानच राहिलं नाही. पंडित आणि नाना एकच संघ आहे. एक लक्षात ठेव, यश अपयश, कीर्ती दुष्कीर्ती, जन्म मरण या सर्व क्षणी जिथं जिथं पंडित असेल तिथं तिथं नानाही असेल. पंडित नसेल तिथं नानाही नसेल. मला आहे, माहीत आहे, तू कधीच बोलणार नाहीस ही माझी खात्री आहे. पण अंधपणे साथ देतो तो मित्र नाही म्हणून विचारतो. पण गांधींना आता थोपवलंच पाहिजे. ते तर मलाही मान्य आहे. आणि त्यांना थोपवण्याचा एकच मार्ग आणि तो म्हणजे त्यांचा वध. पण हे पाहून तुला अविचार आता काही वाटत नाही का? नाही ना. खेळ बंदूक आणि घाल गोळी एवढी कुठली हत्या सोपी नसते, अकस्मात नसते. हा, खून नसते कदाचित, पण वध कदापि नाही. आणि गांधी हत्या तर कदापि नाही. आणि तुला ती इतकी अनिवार्य वाटते का? होय, फक्त अनिवार्य नाही तर जास्त विलंब लावला तर हानिकारक होईल असं मला वाटतं. पण आपण इतिहासाच्या एका मोठ्या खंडाला धक्का लावतोय असं नाही वाटत तुला? होय, खंड वगैरे अशा मोठ्या शब्दाबद्दल माझं दुमत असलं तरी इतिहासाच्या एका पानाला आपण नक्कीच धक्का लावतोय ना. पण हे पान जर उलटलं नाही तर देशाच्या इतिहासातील बाकीची पानं कोरीच राहतील ना. म्हणजे काळाची पानं उलटता येतात पण फाडून फेकता येत नाही. गांधींचं या देशाच्या इतिहासातील स्थान कोणीही नाकारू शकत नाही, झिडकारू शकत नाही, नथुराम गोडसेही नाही. त्यांचं पान तसंच राहणार, अगदी तसंच. पुन्हा झंझावती वादळ होईल, पुन्हा पानं फडफडतील आणि पुन्हा ते पान समोरून उघडं पडेल. नाना गांधींचं अहिंसेचं तत्व मी नाकारत नाही. या जगाला हिंसेपेक्षा अहिंसा जास्त आवश्यक आहे. पण गांधींची अहिंसा स्वसंरक्षण नाकारते. स्वसंरक्षण म्हणजे हिंसा नव्हे, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडणं याची व्याख्या हिंसा अशी करणारी अहिंसा म्हणजे स्वहिंसाच नाही का? पंडित तू म्हणतोय ते सगळं पटतंय मला, पण तुला असं नाही वाटत की हा निर्णय धाडसाच आहे म्हणून? धाडस करणारा गुन्हा आहे ना. कधी पण हे कुणीतरी केलंच पाहिजे आणि कुणीतरी केलंच पाहिजे म्हणून जर सगळेच वाट पाहत बसले तर हे कदापि होणार नाही. आणि हे जर आज झालं नाही तर पुढे जे होणार आहे ते अयोग्यच आहे ना. पंडित आपण निदर्शनं अजून तीव्र केली तर कधीपासून करतोय आपण निदर्शनं? सांग ना मला, कधीपासून करतोय आपण निदर्शनं? देशाचं विभाजन करू नका म्हणून आपण निदर्शनं करत होतो. देशाचं विभाजन हा एक अनावश्यक निर्णय होता. मुसलमानांची लोकसंख्या टक्केवारी किती? त्यांचा संपूर्ण वेगळ्या देशासाठी असलेला अट्टहास अनास्थायी होता. त्यांचा आग्रह जर वाजवी असता तर मौलाना आझाद हिंदुस्थानात कधीच चालले नसते. पण जिनांच्या वेड्या हट्टाला तर मान देऊन केवळ कुणाचंच मन मोडू नये, हिंसा नको याकरिता गांधीनं विभाजनाला मान्यता दिली. संपूर्ण देश मंत्रिमंडळ यांच्या विरोधाला न जुमानला. नाना व्यक्ती ही देशापेक्षा कधीच मोठी नसते, पण गांधी ही व्यक्ती स्वतःला देशापेक्षा मोठी समजू लागली. मग देशत्याग वगैरे या शब्दाला काय अर्थ लागतो ना? अरे पण जिनांना पंतप्रधान व्हायचं होतं ना. मुसलमान पंतप्रधान होण्यास आमचा कधीच विरोध नव्हता, पण लोकशाही तलवार उपसून मागण्या कधीच मागायच्या. पण जिनानं ती तलवार उपसली आणि गांधींनी ती भारत मातेच्या छातीत उपसून तिचा एक लचका तोडला. अखंड सिंधू नदी या देशातून निघून गेली ना. या देशाचा तुकडा पडला त्याला जितके जिना जबाबदार आहेत तितकेच गांधीही जबाबदार आहेत. अरे ते तर परकीय, पण हे तर सोपीच नाही. किती निदर्शने केली होती तेव्हा आपण त्यांना म्हणावं शांततामय निदर्शन.
गांधीजींना भेटायला निघाले होते तेव्हा आपण त्यांची गाडी अडवली, त्याला विनवण्या केल्या, नका नका देशाचा तुकडा पाडू, नका नका देशाचा तुकडा पाडू. पण देशाचा हा राष्ट्रपिता आपल्या हातावर पाय ठेवून पाकिस्तानच्या निर्मितीसाठी सुईसारखा जिनाच्या मदतीला धावला. अरे पण मंत्रिमंडळाला सुद्धा मान्यता दिली होतीच ना. मंत्रिमंडळाने आताही 55 कोटी रुपये द्यायला मान्यता दिली आहे ना. पण मंत्रिमंडळ तितका दोषी हो नाही. आहे ना. त्यांचा दोष इतकाच की गांधींचं आमरण उपोषणाची धमकी दिली. त्यांच्या देहाच्या अस्तित्वाला त्यांनी स्वतः जेव्हा जेव्हा आव्हान दिलं तेव्हा तेव्हा मंत्रिमंडळ झुकलं. या देशाच्या अहिताचेच निर्णय घेतले गेले आहेत. तर तो देहाच्या देशाच्या विनाशाचं कारण ठरणार आहे. आज मुसलमान एक देशाचा तुकडा मागून गेले, उद्या शीख मागतील, परवा हिंदू, मग त्या तुकड्यांचे पुनर्विभाजन होईल. हिंदूंच्या तुकड्यांचे चतुर्वर्गीय 4 तुकडे केले जातील आणि त्या वर्णामध्ये उपजाती आहेतच. मग अखंड भारतवर्ष या शब्दाला काय अर्थ राहतो ना तेव्हा आपण ब्रिटिशांशी एकत्र का लढलो? भगतसिंगांनी फक्त पंजाबच का नाही मागितला? सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सेना घेऊन फक्त बंगालसाठी का नाही लढले? पण हे जर तू असं मिळलंच ना तरीही जन्म सुसळे सकाळला नमावच लागेल. हे असंच मी विभाजनाच्या वेळीही लिहिलं होतं ना. सुरावर्दीने हिंदूंची कत्तल केली होती तेव्हाही मी असंच लिहिलं. काय उपयोग झाला? सांग ना मला, काय उपयोग झाला? तेव्हाही आपण शांतता निदर्शनं केली होती, काय उपयोग झाला? राजदबावापुढे झुकून व्यक्तिशः सुरावर्दी शरण आला. पण त्यांचे अनुयायी कत्तल करतच होते. गांधींचं मरण उपोषण चालूच होते, आपली निदर्शनं चालूच होती. शेवटी हिंदूंनी शस्त्र खाली ठेवली. एक गरीब हिंदू पुढे आला आणि म्हणाला, मला तुमच्या मृत्यूचं पाप माझ्या कपाळी नको, म्हणून मी हे शस्त्र तुमच्या पायाशी ठेवलं. कारण या मुसलमान मोहल्ल्यात माझं एकट्याच हिंदूचं घर आहे. त्या रात्री हैदराबाद सोडण्यापूर्वी मी त्या हिंदूला भेटायला गेलो. त्याच्या घरात एकच हलकल्लोळ चालू होता. त्याच्या 8 वर्षाच्या मुलाची कत्तल केली होती मुसलमानांनी. त्याच्याकडे फक्त आक्रोश होता. आपल्या मुलाचं गलेवर माझ्या समोर फेकून तो म्हणाला, याचं रक्त घेऊन जा तुमच्या गांधीकडे आणि त्याला सांगा, पुन्हा जर उपोषणाला बसलास तर मोसंबीचा रस पिऊ नकोस, माझ्या मुलाचं रक्त पी. काहीच बोलू शकलो नाही मी खाली. गांधी माझे राष्ट्रपिता होते. राष्ट्रपिता म्हणून मीही त्यांचा स्वीकार केला होता. क्षणभर असं वाटलं त्या मोहल्ल्यात जाऊन एक एक मुसलमान बाहेर काढावा आणि कापावा. वाटलं संहार करायचा तर संरक्षण करता, आणि आता जर मी संहार केला तर त्यांच्या इतकाच असंस्कृत. गांधी तर केव्हाच मोटारीत बसून निघूनही गेले. त्याला भेटण्यात काहीच अर्थ नव्हता. हा, त्याला भेटलो असतो त्यांनी प्रार्थना केली असती. ओघांसाठी, मारणाऱ्यासाठी आणि मेलेल्यासाठी सुद्धा.
तरीही मला असं वाटतं की हा निर्णय घेण्या अगोदर आपण एकदा तात्यारावांचा सल्ला घ्यावा. नाही नाही ना, तात्यारावाला यातलं काही करता कामा नये. ते नाही म्हणाले तरी मी करणारच, आणि ते हो म्हणाले तरी ते मला हो म्हणायला नकोय. तात्यारावांचा मला यात सहभागही नकोय, सहभोगही नको. अरे सतीचं वाण घेतल्याला अग्नीचं भान नसतं. म्हणूनच तात्यारावांच्या या कष्ट यत्नात आपणाकडून चुकूनही एकही समिधा पडायला नको. ना तात्याराव एकदा म्हणाले होते, गांधी जर खरंच राजकीय संत असतील तर त्यांनी रामदास स्वामींचा आदर्श ठेवा. रामदास स्वामी आवश्यकता निर्माण झाली तेव्हा सदैव शिवाच्या मागे उभे होते, पण नको तेव्हा स्वराज्य उभारणे त्यांनी निर्गुणही केली. पण तू तुझ्या निर्णयाबद्दल निश्चल असशील तर मी तुला वचन देणार. आज मला तुझ्याकडून 2 वचनं हवी आहेत ना. गेली कुठली ती नाही विचारलीस? सावलीना देहाला कधीही विचारायचं नसतं कुठं चाललास. सावलीना फक्त बरोबर राहायचं असतं. मी चालत होतो तेव्हा तू बरोबर राहत होतास, आता तू चालतोय. हेच मला तुझ्याकडून पहिलं वचन हवं आहे ना. आज मी एकटा चालणार आहे. होय ना, आज प्रथमच आणि पहिल्यांदाच मी एकटा चालणार आहे. पण मी तुम्हाला शब्दाला शब्द दिलायस ना. वध मी उघडपणे करणार आहे. वध मी उघडपणे करणार आहे याचाच अर्थ मला फाशी होणार. एक वध एक फाशी, आणि एका वधासाठी मला दोघांना फाशी नको. आणि म्हणूनच वधाची कार्यवाही होईपर्यंत मला तुझा सहभाग, सहभोग आणि सहचर्य नको. पण ही इतक्या वर्षाची साथ मला सोडायला सांगतोस. साथ चुकणार नाही. फासाला लटकताना माझ्या डोळ्यासमोर माझी मातृभूमी, माझे माता पिता असते, तशीच तुझी मूर्ती असेलच. पण बाजूच्या पदस्थानावर मी नसेल तेव्हा तुला एकटं नाही कार्य वाटणार. पण तू वचन दिलायस ना. दुसरं वचन आज मी 2 अग्रलेख लिहिले. दुसऱ्या अग्रलेखावर तारीख लिहिलेली नाही, कारण तारीख हिला त्यालाच नाही. गांधी वधाच्या दुसऱ्या दिवशी हा अग्रलेख अग्रवाडीमध्ये छापायचा. दुसरं वचनही दिलं. पहिला अपघातानं, दुसरा आवश्यक म्हणून. माझी खात्री पटली की गांधीजी हिंदुस्थानचे राष्ट्रपिता नसून पाकिस्तानचे राष्ट्रपिता आहेत. म्हणूनच त्यांचा वध हे अपरिहार्य कर्तव्य आहे. 30 जानेवारीला दुपारी 12 वाजता मी बिर्ला भवनला गेलो. गांधीजी तेव्हा खाटेवर ऊन खात बसले होते. त्यांच्या पायाशी वल्लभभाई पटेलांची नाक होती. अगदी एकटे एकाकी होते. तेव्हाही माझ्याकडे पिस्तूल होतं. मी तेव्हाही त्यांचा वध करू शकलो असतो, पण मी केला नाही. कारण तो वध हे माझ्या दृष्टीने एक शिक्षा होता. आणि वधानंतर मला पळून जायचं नव्हतं, कारण त्या वधामागे अपराधाची भावनाच नव्हती. म्हणून मला स्वाधीन व्हायचं होतं. पण स्वाधीन व्हायचं कोणाकडे? तिथं तर कोणीच नव्हतं. म्हणून मी माघारी फिरलो. सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी बिर्ला भवनावर गर्दी असते. म्हणून 30 जानेवारीची सायंकाळ मी गांधी वधासाठी मुकरण केलं.
मी सुद्धा काही दिवस काढलेले आहे. कोण आहे मला ते माहिती. बापूजी, हे कोणीतरी गृहस्थ तुम्हाला भेटायचं आहे म्हणता, पण मी त्यांना सांगितले की तुम्हाला उशीर होईल. कोण आहे? IGP अरविंदा बाबूजी. मला वाटतं आपण भेटलोय का तिथं. एक मिनिट तुम्ही सांगू ना. मला आठवे जवाहर हैदराबादला आला होता तेव्हा त्यांच्या बरोबर होता तुम्ही, बरोबर? अगदी बरोबर. स्मरणशक्ती चांगली आहे तुमची बापू. त्यावेळी तुमची प्रकृती क्षीण झाली होती. क्षीण होतं ते शरीर, बुद्धी नाही अर्जुन दास. उपोषणानं बुद्धी तल्लाड होते. आज कसे काय आला? काय केलेलं आहे काय? हो, खरं म्हणजे बापू, तुम्ही मला प्रार्थनेला तुमच्या बरोबर राहू द्यावं म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलो. माझ्या सायं प्रार्थनेला कोणीही हजर राहू शकत. किती लांबून लांबून माणसं येतात, मग तुम्हाला मी नाही कसे म्हणेन? तर मग मी आणि माझे काही सहकारी. पण या कपड्यात नाही, कमरेला पिस्तूल लटकवून नाही. पण बापू, कशासाठी हवी आहे ते पिस्तूल? अहो तुमच्या संरक्षणासाठी. म्हणजे कोणी माझ्यावर हल्ला केला तर तुम्ही त्याला या पिस्तुलानं गोळी मारला, त्याची हत्या करला आणि तीही प्राथमिक चालली. आणि बापू, जर तुमच्यावर कोणी हल्ला केला तर? चालेल, मला ते चालेल. माझी हत्या झाली तर ते मला चालेल, पण माझ्यासाठी दुसऱ्या कोणाची हत्या झाली तर ती मला नको. बापू, मला पंडितजीने मुद्दाम पटवलाय. मी त्यांचा शारीर संरक्षण. तुम्ही काय करताय? मी जवाहरला पण खिशातून घेऊन आला. बापू बापू, कृपया चेष्टावरी घेऊ नका. अहो तुम्ही आम्हाला हवाय, आम्हाला अजून तुमची गरज आहे. माझी गरज असेल तर कोणी माझी कशाला हत्या करते? एखादा मातेफिरू? मला मान्य नाही. बापूजी, मला पंडितजी म्हणाले, ते बोलले, सरदार वल्लभभाई पण बोलले, पण तुम्ही ऐकायला तयार नाही. बापूजी आज दुखते खाताना ही फाईल पंडितजीकडे पाठवली. तेव्हा पंडितजी मला म्हणाले की फाईल नेऊन बापूजीला दाखवून ये, म्हणजे तरी तुम्हाला खात्री पटेल की तुम्हाला पोलीस संरक्षणाची गरज आहे. मला कुठल्याही संरक्षणाची गरज नाही. पण बापू, फाईल मध्ये काय आहे ते तर ऐका. ठीक आहे, पण माझ्याकडे फक्त 5 मिनिटं वेळ आहे. माझे माणसं जमले प्रार्थनेसाठी. बापू बापू, तुम्हाला कसं समजावू? बाहेर जमलेल्या माणसामध्ये कदाचित एखादा मागे फिरून आपला असेल. बापूजी, प्रार्थनेला येणारा प्रत्येक माणूस किमान भजू असावा, एकत्र आपण म्हणता. एखादा चोर, दरोडेखोर अर्जुनदास, जो प्रार्थनेला येतो तो भजीच असतो. मग 20 जानेवारीला इथं येऊन बॉम्बस्फोट करणारे तर भक्तांवरती ते मारेकरीच होते ना. बापूजी, गुप्ता एक खात्याने त्याला बोलते गेला आहे, तो मदनलाल आणि त्याचा गणित शंकर किस्तेच्या. ते दोघे हिंदू महासभेचे कार्यकर्ते आहेत. बापूजी, तो बॉम्बस्फोट हा गम नव्हता, खासवाद होता. तुमचा खून करण्यासाठी घडवून आलेला तो प्रयत्न होता. हिंदू महासभा आणि मुस्लिम या दोन्हीतही मी फरक समजत नाही. पण ते तर समजता. बापू, पिस्तुलाची गोळी मित्र आणि शत्रू यात फरक ओळखत नाही. पण पिस्तुलाचा चाप होणार तर ओळखतात. बापू बापू, निर्वासित चिडलेले आहे. त्यांच्या होणाऱ्या कत्तलीला, अत्याचाराला ते तुम्हाला जबाबदार धरतात. हिंदू महासभा देशाची पाणी ही केवळ तुमच्यामुळे झाली असं ते म्हणतात. बापू, काही ही मोठी माणसं तुमच्या खुनाचा गट करत आहे. त्याच्यावेळी तुम्ही लोकांमध्ये असं वावरलं, संरक्षणाशिवाय फिरणं फार धोक्याचं आहे. एकदा तुम्ही संरक्षणाला मान्यता द्या, नाहीतरी सायंकाळची प्रार्थना काही दिवसांसाठी बंद करा. प्रार्थना बंद करू? तुम्ही प्रेमापोटी बोलताय म्हणून मी रागवत नाही.
माझ्या सायं प्रार्थनेने कधीही खंड पडू दिला नाही. इंग्रजांच्या कारावासात स्थानबद्धतेत उपोषणाला बसला असतानाही सायंकाळची प्रार्थना नेहमीच करत आहे. माझी कस्तुरबा गेली त्या दिवशीची गोष्ट. प्रार्थनेची वेळ होताच मी उठलो. कस्तुरबाने हात धरून मला अडवलं म्हणून थांबलो. पण त्यांच्या प्राणांची जोर मालवल्यावर उठून आधी प्रार्थना केली, मग शोध. हे पाळायचं असेल तर धरावा माणसाने अभिदास. आणि आज केवळ माझ्या प्राणांसाठी प्रार्थनेत खंड पाडतो. पण बापू, तुमचे प्राण आम्हा सर्वांना हवे आहेत. स्वतःसाठी नाही तर आमच्या सगळ्यासाठी. त्या दिवशी तुम्ही कस्तुरबासाठी थोडा वेळ ठेवला. आता आमच्यासाठी काही दिवस थांबा. हवं असेल तर सायंकाळची प्रार्थना आपण इथंच करू. तुम्ही, महादेव भाई, आबा, मणिदेव, पंडित, आपण सर्वजण इथंच प्रार्थना करत जाऊ. बाहेर जमलेला हा सगळा जमाव त्यांच्यात कदाचित कोणीतरी एक मारेकरी असेल. पण म्हणून त्या एका मारेकऱ्यामुळे या एका गांधीसाठी मी बाकीच्यांना निराश करून पाठवू शक्य नाही, कदापि शक्य. पण बापू, जवळ माणूस आहे, गोळा होतो. तुम्ही सुद्धा तुमचा विश्वास आहे तो तुमच्या कमरेला लटकलेला या पिस्तुलावर. माझ्या मारेकऱ्याचाही विश्वास आहे तो त्याच्याकडे असलेला पिस्तुलावर. तुमच्या या पिस्तुलांच्या लढाईत मला सहभागी व्हायचं नाही. तुमच्या शस्त्रांपेक्षा माझा निशस्त्र विश्वास मला कितीतरी मोठा आहे. पण बापू, शस्त्र लहान असला तरी फार मोठं नुकसान करतोय. हा गैरसमज आहे शस्त्र पकडणारा तुमच्या सगळ्यांचा. जवळजवळ कुटुंबाचं संरक्षण करायला मी खास होतो दक्षिण आफ्रिकेत. लाठ्या खाल्ल्या. माझ्याकडे पिस्तूल नव्हतं, विश्वास होता आणि मी विजयी झालो. पण बापू, मी आता लाटाबद्दल बोलत नाही, गोळ्याबद्दल बोलतो. मी अहिंसेबद्दल बोलतो. अहिंसा नावाच्या प्रभावी शस्त्राबद्दल बोलतो. बापू, हा काही दिवसांचा प्रश्न आहे. हा तत्वांचा प्रश्न आहे अर्जुनदास. मी अमर नाही, एक दिवस मरणारच आहे. माझ्या रक्तानं जर त्यांचा राग शमणार असेल, ही जाळपोळ थांबणार असेल, गांधी नावाच्या या अपराधाला शासनदिनाचं समाधान जर त्यांना मिळणार असेल, तर माझं हे रक्तही मी त्यांना द्यायला तयार आहे. बापू, मी राम आणि रहीम, कृष्ण आणि करीम यांच्या कधीच फरक मानला नाही. मी हिंदू आहे याचा जसा मला अत्यानंद होत नाही, तसाच मी मुसलमान नाही याचा विषादही कधी वाटला नाही. मी आहे आणि मी माझ्या तत्वाशी आणि सत्याशी प्रमाण आहे. अर्जुनदास, तुम्ही मला काही दिवसांसाठी प्रार्थना थांबवला सांगता. पण आज जरी माझा मारेकरी बाहेर माझी वाट पाहत बसला असेल, तरी या क्षणी मी दोन्ही हाताने त्याला सामोरा जायला तयार आहे. तो फक्त गांधीला समजेल, गांधीवादाला नाही. हो, आज उशीर झाला नाही. चला निघूया. अर्जुनदास, जी बापू. एका अडचणीला हो. पण ते काँग्रेसचं पिस्तूल इथंच ठेवा. द्या माझ्या सरकारच्या बाजूला. बरं बापू. संध्याकाळी 5च्या पूर्वी
10-1 मिनिटं मी बिर्ला भवनच्या दाराशी गेलो. दारावरील पहारेकडे प्रार्थनेला जाणाऱ्यांचं निरीक्षण करतो. त्यांचे मला सर्वात अधिक भय होते, म्हणून 4-5 लोक जात होते त्यांच्यातला मी एक आहे असे समजले जावे अशी दक्षता घेऊन आत गेलो. 5 वाजल्यावर 10-1 मिनिटं होऊन गेली होती. गांधीजी आणि त्यांच्या जवळचे लोक पोलीच्या परिसरातून प्रार्थना स्थळाकडे निघू लागल्याचे मला दिसले. ते जिथून अंगणाच्या पायऱ्या चढतील त्या ठिकाणच्या आसपास लोकांच्या आवरणात मी उभा राहिलो. गांधीजी पायऱ्या चढून 5-6 पावले पुढे आले होते. गांधींच्या भोवताली लोक असले तरी मला हवी असलेली मोकळी मला मिळते आहे एवढे मी बघितलं. मला आणखी 3-1 सेकंदाचा वेळ हवा. 2 पावलं पुढे सरकून गांधींच्या पुढ्यात जाणे, शस्त्र बाहेर काढणे आणि गांधींनी आपल्या जीवनात जी म्हणून उपयुक्त देशसेवा केली त्यासाठी जो त्याग केला त्यासाठी त्यांना वंदन करणे. गांधीजी प्रार्थनेकरता जात होते तेव्हा त्यांच्या बरोबर 2 मुली होत्या. त्या 2 मुलीतील एक गांधीजींच्या जवळ होती. तिला दुखापत होईल अशी मला भीती वाटली. त्यावरील उपाय मनात योजून मी पुढे सरकलो. गांधीजींना नमस्ते या शब्दात शस्त्रासहित वंदन केले. आणखी 1 पाऊल पुढे झालो. त्या मुलीला हातानं बाजूला केलं. क्षणाला घराशाही झालेली गांधीजी असा अतिशय अस्पष्ट जणू आतल्या आत होत असलेल्या उद्गारासरशी अचेतन होऊन खाली पडली. अगदी जवळच्या लोकांनी माझ्या हातात शस्त्र बघितले होते. प्रत्येक जण 5-7 पावले तरी झटकन मागे सरला. गांधींना जाण्यासाठी थोडीशी मोकळी वाट केली होती. मी त्या वाटेवर उभा होतो. ती वाट आणखी रुंदावली. 4 पावलावरच गांधीजी पडले होते आणि माझ्या भोवती एक लांबट रिंगण निर्माण झालं. गोळ्या झडताच मी पिस्तुलाचा हात वर केला होता आणि पोलीस पोलीस असे ओरडले. पण अर्धे मिनिट झाले तरीही जवळ कोणीच येईल. माझी दृष्टी मी आसमंतात फिरवू लागलो पण मला पकडण्याचं धाडस कोणीच करेना. इतक्यात एका पोलिसाची आणि माझी नजरानजर झाली. त्याला पुढेच मी जवळ येईल असा संकेत केला. तो जवळ आला. त्यानं माझं मनगट पकडलं. दुसरा माणूस आला. त्यानं माझ्या शस्त्राला हात घातला आणि मी शस्त्र त्याच्या हातात सोडून दिलं. एक विशेष सूचना आहे. रंगमंचाच्या पुढच्या बाजूला काही मुलं आवाज करत आहेत. पालकांनी जरा काळजी घ्या.
येस सर. गांधी की डेड बॉडी पोस्टमार्टम के लिए अस्पताल नहीं जा रही है। क्या देखो तुगलक रोड के पुलिस स्टेशन पर रखा गया है। तेरा हिंदू है और मैं not to be released globally. और किशन दलाल, और किशन दलाल, और किशन दलाल। और किशन दलाल, और किशन दलाल, और किशन दलाल। पूरी तरह से सील कर दीजिए, पूरी तरह से सील कर दीजिए। Gravity to control, gravity to control, gravity to control। My God! Hello, Apollo Street Police Station. The Superintendent Sheikh speaking. Yes, sir. Yes, sir. Sure, sir. Okay, okay. My God! सावंत, सावंत. सर. सावंत, गांधीच्या आपल्याला इथं आणताय पार्लमेंट स्ट्रीटला. वी हॅव टू इन्व्हेस्टिगेट. सर. FIR पण आपल्यालाच घेत आहे. Diana, IPC इन्शुरन्स वर चार्ज करा. And all other lady charges corporate वगैरे. येस सर. मला रिटायरमेंटला सामान्य चांगले आहे. पण it's a good chance for you. You will get a promotion. You will get a medal also. सर. याचं नाव नाही विचारलं. इन्स्ट्रक्शन्स घेताना मला मध्ये मध्ये इंटरप्ट करणं आवडत नाही सर. गुड. तुम्ही पुण्याचा आहे. हिंदू महासभेचा सक्रिय कार्यकर्ता नथुराम गोडसे. ओ. यू शुड बी अशेम्ड. का सर? गांधी दूध एका हिंदूला केला. सॉरी सर, पण मला नाही लाभ वाटत. मला काय म्हणायचं? मला काहीच म्हणायचं नाही सर. मला इतकंच सांगायचं आहे की नथुराम गोडसे हिंदू आहेत याची मला हिंदू म्हणण्याची शरम नाही वाटत. त्याला ओळखता? ओळखतो, पण परिचय नाही. त्यांची पुण्याला भाषणं ऐकली आहे. एकदा बोललो सुद्धा आहे त्यांच्याशी. कधी? 2 आठवड्यापूर्वी मी बिर्ला भवनला बंदोबस्ताला गेलो होतो. तिथे एक गट गांधी विरोधी निदर्शन करत होता. नथुराम त्यांचं नेतृत्व करत होता. माणूस बॅलन्स होता. आक्रोश नाही, आरडाओरडा नाही. व्यासपीठावर जसं बोलत होता नंतरही तसंच बोलत होता. सर्वसाधारणपणे असं होत नाही. So you appreciate him. व्यक्ती म्हणून अर्थातच. आणि कुणी म्हणून? मी विषय टाळत होतो सर, पण मला वाटतं स्पष्टपणे बोलणंच योग्य आणि तेही आताच. सर, Yes. आपण या तपासात आपल्या मदतीला दुसरा कोणीतरी पोलीस ऑफिसर घ्या. प्लीज. आणि तुमचा आग्रह नसेल मी असिस्ट करावं म्हणून तर सर, ड्युरिंग द कोर्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन प्लीज तुमच्या किंवा माझ्या धर्माचा उल्लेख करू नये. मी नथुरामच्या धर्माचा उल्लेख केला. पण नथुराम हिंदू आहे, माझ्या धर्माचा आहे. सर, आपण मुसलमान आहात म्हणून जसा मला आपला तिरस्कार वाटत नाही त्याचप्रमाणे नथुराम हिंदू आहे म्हणून त्यांची शर्मही वाटत नाही. हे इज द हिंदू. दॅट्स ऑल. पण ही माझी व्यक्तिगत मतं झाली सर. नथुराम गोडसे बॅलन्स आहे. त्यांची भूमिका योग्य आहे किंवा नाही ही माझी सावंतची वैयक्तिक मतं झाली. पण पोलीस ऑफिसर सावंतच्या नजरेसमोर नथुराम उभा असेल तर तो फक्त एक 302चा आरोपी होतो. या युनिफॉर्मला मतं नाही सर. आय होप आय एम क्लिअर. Absolutely. फोन घ्या. येस सर. हॅलो. एक मिनिट सर. सर, Yes. देवीदास गांधी टेलिफोनवर आहे. देवीदास गांधी गांधीचे पुत्र? होय. काय होय त्याला? त्यांना तुमच्या
तुमच्याशी बोलायचं सर. हा? हा. या. हॅलो. प्लीज एक्सेप्ट माय कॉन्डोलेन्सेस. नाही, फक्त शब्द म्हणून नाही वापरत, पण सगळ्या देशाचंच नुकसान झालंय. पण का, कशासाठी? नाही नाही, मी अडविशीत नाही तुम्हाला. अहो, पण त्यातून काय सांगणार आहे? तुम्हाला जास्त त्रासच होईल. प्लीज प्लीज. थँक्यू व्हेरी मच. पण त्याला गोडसेला विचारायचं कशासाठी? माहित नाही. मी परवानगी दिली नसती तर होम डिपार्टमेंटून त्यांनी घेतली असती. पण नथुराम इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी. आवेगाच्या भरात त्यांनी काही नाही. मला नाही तसं वाटत. काय मागव? येस सर. येस नथुराम आहे. हीच कमी सर. पण त्यांना वेड्या का घातल्या आहेत कळत नाही. पळून जाऊ नये म्हणून. पुन्हा पळून जायचंच असतं तर तेव्हा त्यांच्या हातात पिस्तूल होतं. सर. यस. यस. इन्स्पेक्टर कपूर सर. ओके. नथुराम गोडसेला हजर करत आहे. ओके. बॉडी विजिट सर. यस. Okay. सर. Yes. नथुराम गोडसे सर. नमस्कार. हे सुप्रिटेंडंट शेख. मी इन्स्पेक्टर सावंत. आपण भेटलोय बिर्ला भवनासमोरील निदर्शनाच्या वेळी आणि लगेच ओळखलं आपल्याला, पण मुद्दाम ओळख दाखवली. आता ओळखी न दाखवलेल्या बऱ्या. तुम्हाला आठवतंय? मला बरं वाटलं. धन्यवाद. बसा ना. प्लीज टेक अ सीट सर. वेळा काढा. येस सर. धन्यवाद. सुरुवात करूया. कशाला? नाही म्हणजे मला औपचारिक अटक आपण करणार आहात असं सांगितलं गेलं. मगाशी त्या पोलीस अधिकाऱ्यांनी बॉडी विजिट शब्द वापरला. बरोबर. नथुराम गोडसेची नोंद शासकीय नोंद बॉडी म्हणून झाली म्हणजे माझी जबाबदारी संपते आणि तुमची चालू. एकदा या जबाबदारीतून मोकळ्या करून टाका. सर आपण की त्यालाच करावं लागेल. ही सिनियर ऑफिसर.
नथुराम गोडसे, महात्मा गांधीच्या खुनाच्या आरोपाखाली मी तुम्हाला अटक करीत आहे. यापुढे तुम्ही जे काही बोलाल त्याचा न्यायालयात तुमच्या विरुद्ध पुरावा म्हणून वापर केला जाईल याची मी तुम्हाला जाणीव करून देतो. आता हं? म्हणजे नंतर नाही चालणार, नथुराम, म्हणजे उद्या बोललो तर नाही चालणार. काय झालंय, मनावरचा ताण एकदम उतरल्यामुळं जरा थकल्यासारखं वाटत. हं? ताण? होत फार मानसिक ताण आला. पिस्तुलाचा चाप दाबायचा, गांधींचा वध करायचा, मग माणसं पकडतील अशी सोपी सरळ कल्पना होती माझी. पण वध आणि अटक या इतकं अंतर असेल याची कल्पना नव्हती मला. हो, मला पकडायला पुढे कोणीच येईना. गांधींचे सगळे कैवारी आपल्या जीवाच्या भीतीनं 10 पावलं मागेच सरकले. माणसांचा गोल रिंगण आणि मध्ये पडलेले गाणं फार किव आली मला त्यावेळी. आणि थोडस हसूही आलं. त्या डोंबराच्या खेळाची आठवण झाली. रिंगणातील एकाचा खेळ संपला होता आणि दुसऱ्याचा संपण्यासाठी सुरू झाला. काय तुम्ही गांधींना मारलं. मी अतिशय अभिमानानं सांगू इच्छितो, मी गांधींचा वध केला. तुमच्या डोक्याला दुखापत झालेला. हा? हो, नंतर लोकांनी थोडी मारहाण केली. मला वाटतं कुणीतरी पाठी मागून डोक्यात काठी मारली. गांधीजी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आणि माझ्या कपाळावरून उघडणाऱ्या रक्ताचा एक थेंब त्यांच्या रक्तात मिसळला. बरोबर, त्यांनी केलेल्या देशसेवेबद्दल, त्यागाबद्दल मी माझ्या रक्तानं त्यांना आदरांजली सोडली. डॉक्टरांना बोलावं का? नको, प्रथमोपचार झाले आहे. फक्त जरा अशी झोप काढावी असं वाटतं. खूप थकवा आलाय, त्यामुळे उद्या सॉरी सकाळी. मिस्टर गोडसे. तुमचंही बरोबर आहे. उद्या गृहमंत्र्यांना लोकसभेत निवेदन द्यायचं असेल तेव्हा तुमचा रिपोर्ट त्यांच्या हातात हवा. नाहीतरी प्रधानमंत्री वाट पाहत असतीलच. घ्या, लिहून घ्या. मी नथुराम. वेट अ मिनिट. काय कृष्णा बोलवा. येस सर. चहा हवाय का? कॉफी मिळू शकेल? Why not? मागवा, कॉफी मागवा. चहा नाही आवडत? बस नाही, चहाची चाहत कधीच नाही. सुरुवात करूया. मी नथुराम विनायक गोडसे खालीलप्रमाणे लिहून देतो की आज सायंकाळी 5:15 वाजता बिर्ला भवनावर मोहनदास करमचंद गांधी यांचा पिस्तुलाच्या 3 गोळ्या झाडून वध केला. पेन देता? काय? नाही, पेन होतं माझ्याकडे, पण नंतर लोकांच्या झटापटीत कुठं पडलं तेच कळत. राम, हो, मी शपथपूर्वक सांगतोय, खरंच माझ्याकडे पेन होतं, पण नंतर कुठं पडलं तेच कळत नाही. हो, चांगलं पात्रचं पेन होतं. I don't understand. पण शेख साहेब, इतक्याशा पेनाची ती काय गोष्ट आणि तुम्ही त्याच मुद्द्याचा इतका काय इशू करता मला कळत नाही. पेनाचा विषय? हो, फक्त सही पुरतं मला तुमचं पेन द्या, मी लगेच सही करतो आणि तुम्हाला परत करतो. पेनाबद्दल नाही बोलत मी. मग इतकं? काय इतकं? तुमचं स्टेटमेंट? हो, वधाच्या घटनेला तर फक्त 2-3 सेकंदच लागले. हा, त्या मानाने स्टेटमेंट जरा मोठंच आहे नाही का? नाही नथुराम, अशानं तुझी सुटका होणार नाही. पण मला सुटका नको आहे. हं?
नाहीतरी वधानंतर मी माझी सुटका सहज करून घेऊ शकलो असतो शेख साहेब. मला कुणी अटक केलेली नाही, मी स्वतः स्वाधीन झालो. पण गांधी सारख्या माणसाच्या खुनाचा स्टेटमेंट. मी गांधींचा खून केला नाही. कोण? आता इतक्या माणसासमोर भर दिवसा डोळे भरून गांधीचा खून केला मिस्टर गोड साहेब. मी खून केला नाही. कोण? आता या ट्रॅफिक समोर मी आणि सावंतवादी तुम्ही स्वतः स्टेटमेंट दिलं. खून केला असं मी निवेदन दिलेलं नाही शेख साहेब. हवं तर निवेदन पुन्हा ऐका. मी गांधींचा वध केला. पण काय फरक आहे त्यात? खून हा गुन्हा आहे, त्याला पापाचा उघड वास आहे. आणि वध एक कर्तव्य आहे. पण दोन्हीचा अर्थ एकच. अर्थ एक नाही, परिणाम एक. साहेब, उद्या तुम्ही म्हणाल छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा खून केला. नाही शेख साहेब, जसा श्रीकृष्णाने कंसाचा वध केला, श्रीरामाने रावणाचा वध केला, तसा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. वध केला. मराठी व्याकरणावर तुमच्याशी चर्चा करायची माझी इच्छा नाही. माझी नाही, पण तुम्ही चुकीचे शब्द वापरले. ओके, तुम्ही गांधीचा वध केला. धन्यवाद. कशाबद्दल? गांधी वध हे कर्तव्य होतं, याची प्रत्यक्ष कबुली दिली. मी कसली कबुली देत नाही मिस्टर गोड साहेब. मिस्टर गोड साहेब, मी तुमचा स्टेटमेंट घेतोय, तुम्ही माझा स्टेटमेंट घेत नाही आहात. अरे नोट शब्द बरे जा, मी परत बोलून ते साहेब. पेन देतात, पेन देतात. पेन तुम्हाला मी जरूर देईन मिस्टर गोड साहेब, पण स्टेटमेंट पूर्ण करावं. बोला. तेव्हा तुमच्या बरोबर कोण होतं? खूप माणसं होती, म्हणजे प्रार्थनेसाठी आली होती. प्रार्थनेसाठी आलेल्या माणसाविषयी नाही बोलत मी. तुमच्या बरोबर आलेलं कोण होतं? कशाला? गांधीचा खून व हत्या केली फटावर येऊन दुसरे करण्यासाठी. तो कशाला? पिस्तुलाचा चाप दाबण्यासाठी एका माणसाचं, आणि ते एकच बोट पुरतच आहे. पण कटामध्ये माफ करा मिस्टर शेख, आपण माझ्या बुद्धिमत्तेचा अपमान करता. एका वधाची योजना आणि अंमलबजावणी मी एकटा नाही करू शकत. पिस्तूल कुठे मिळाला? पिस्तूल कुठे मिळाला? कुठून? एका निर्वासित. त्याला ओळखू शकाल? नाही. पण तुम्ही एकदा ओळख झाल्यावर कधी विसरत नाही. सावंतांना लगेच ओळखलं तुम्ही. हो, मी सावंतांना लगेच ओळखतो. तुम्हालाही मी कधी ओळखू शकेन शेख साहेब, कारण तुम्हाला चेहरा. तुम्ही घरदार सोडून उपासमार अत्याचार सहन करीत सीमा ओलांडले. तुमच्या डोळ्यात देखत तुमच्या माता भगिनीवर बलात्कार झालेले. तुम्ही तुमच्या स्वकीयांची हत्या तुमच्या डोळ्यांनी हताशपणे बघितलेली नाही, म्हणून तुम्हाला चेहरा आहे शेख साहेब. पण निर्वासितांना चेहरा नसतो, तिथं फक्त वेदना असतात आणि एकच प्रश्नचिन्ह असतो, का? त्याला कसा ओळखेल? सावरकरांना ओळखता? सावरकरांना ओळखता? मी एक हिंदू आहे, एक भारतीय आहे. हे माझा प्रश्नाचं उत्तर नाही. मी हिंदू आहे, अर्थात मी सावरकरांची पूजा करतो शेख साहेब. शेख साहेब, मला वाटतं तुम्ही उद्या सकाळपर्यंत थांबला तर आपला वेळ वाटेल कदाचित. कारण मुंबई गुप्तचर विभागाकडे हिंदू बॅचला माझ्यावर एक स्वतंत्र फाईल आहे. त्यात माझ्या संबंधी सर्व प्रकारची प्राथमिक व दुसरी माहिती आहे. तुमच्या
अग्रणी या वृत्तपत्रावर सावरकरांचा फोटो छापलेला असतो. मला वाटतं ही माहिती दिल्लीच्या फाईलमध्ये आहे. म्हणजे सावरकरांची तुम्हाला फूस होती. हा? केसरीवर अजूनही टिळकांचा फोटो छापतात म्हणून त्यातल्या लेखांबद्दल तुम्ही स्वर्गात जाऊन टिळकांना जबाबदार धरणार की काय? गांधीची हत्या करावी असं सावरकरांचंही मत होतं का? नाही, काही कल्पना नाही. म्हणजे त्याबद्दल आमचं कधी बोलणंही झालं नाही. पण हा, त्यांचं मत तुम्ही त्यांना सुद्धा विचारू शकता. ते खूप स्पष्ट आणि सत्य बोलतात. गुड आयडिया. सावंत, घ्या मी बॉम्बे पोलीस. सावरकरांना ताबडतोब अटक करायला सांगा. अटक की ताबा? मला व्याकरण नकोय. अटक ही शारीरिक असते. ताबा शारीरिक आणि मानसिक दोन्ही असतो. आणि सावरकर कुणाच्या ताब्यात जाणार नाही. हॅलो, बॉम्बे पोलीस. मी पार्लमेंट स्ट्रीट दिल्ली पोलीस स्टेशन मधून बोलतोय. इन्स्पेक्टर सावंत. विल यू प्लीज अरेस्ट सावरकर? गांधींच्या वधा संदर्भात. येस. सावरकरांच्या सदनासमोर एक वायरलेस मग तिच्याशी ते कॉन्टॅक्ट करतो. ओके. येस, जस्ट अ मोमेंट. सर, यस. ते म्हणतात सावरकर झोपले आहेत. व्हॉट? त्यांना ते आता उठवू इच्छित नाही. मला फोन द्या. मला फोन द्या. हॅलो, दिस इज सुपरिटेंडेंट शेख. सावरकरांना ताबडतोब अटक करा. लिसन, दिस इज अर्जंट. लिसन, मी होम मिनिस्टरला रिपोर्ट करेन. पेपर तयार करतो, डायरी तयार करतो, पण सावरकरांना सोडा नाही. मुंबई पोलिसांकडे सौजन्य आहे म्हणायचं. गोडसे, तुम्ही माझ्या संस्कृतीचा अंत पाहताय. सर, यस, मी सुपरिटेंडेंट शेख. इन्स्पेक्टर सावंत आणि हे मी नथुराम गोडसे. आपण देवीदास गांधी ना, गांधींचे सुपुत्र. होय. मागे एकदा आपण प्रेस कॉन्फरन्सला भेटलो होतो. आपण हिंदुस्तान टाइम्स तर्फे आला होता आणि मी अग्रणीचा संपादक म्हणून आलो होतो. तेव्हा आपली ओळख झाली होती. मला नाही आठवत. पण मला आठवतं ना, आज तुमच्या कुटुंबियांचं जे वैयक्तिक नुकसान माझ्यामुळे झालं त्याबद्दल मला खेद वाटतो. कृपया माझ्यातर्फे तुमच्या इतर कुटुंबियांचं सांत्वन करा. पण एक विश्वास नाही, या वधामागे कुठलंही व्यक्तिगत आकस नव्हतं. कारण केवळ राजकीय आणि राजकीय. गोडसे, तुम्ही? मी तुमच्या वडिलांचा वध केला, पण विश्वास ठेवा, त्यांचा अपमान किंवा अवमान नाही केला. त्यांनी केलेल्या देशसेवेबद्दल, त्यागाबद्दल मी त्यांना वंदन केलं. मी त्यांचा वध केला, पण उपमर्द नाही केला. एका योद्ध्याला जो मृत्यू अपेक्षित असतो तोच मी त्यांना दिला. You don't seem to be a maniac. Because I am not. मग त्याच्या अहिंसेच्या पुतळ्याला हिंसेची व्याख्या आपण कशी करणार देवीदास? स्वहित, स्वसंरक्षण यासाठी केलेल्या हत्येला जर आपण हिंसा म्हणणार असाल तर समरांगणावर सैनिकांनी काय करायचं? बंदुकींच्या गोळ्यांचा जबाब गुलाबाच्या फुलांनी द्यायचा. तर पायाची आग मस्तकात जाते देवीदासची. मग पोट तर मस्तकात जवळ आहे. पोटातील आग मस्तकात लवकर पोचली तर त्यात नवल काय? निर्वासितांच्या पोटातील आग माझ्या मस्तकात शिरली देवीदासची. शेवटी अहिंसा म्हणजे काय? समोरून शत्रू चाल करून आल्यावर हिंसा करू नको, शस्त्र खाली ठेव, दुसरा घात पुढे कर अशी सांगणारी अहिंसा म्हणजे अप्रत्यक्ष चौकीयांची हत्याच नव्हे का? पण हत्या वाईटच. आपल्या कमरेला पिस्तूल लटकवलेला आहे शेख साहेब. आपल्या सर्व्हिस मध्ये आपण ते कधीतरी वापरलं असणार. तो 2-3 वेळा वापरला असेल.
आपल्यासारख्या अनुभवी माणसाच्या गुहेनं कधीतरी वेध घेतला असणार. पण ती माणसं वाईट होती मिस्टर गोडसे. अच्छा, हत्येची चांगली हत्या आणि वाईट हत्या असे दोन प्रकार आपल्याला मान्य आहेत. पण का का मारला तुम्ही माझ्या वडिलांना? एकदाची ही वेळ ही चर्चा करण्याची नव्हे. आज तुमच्या कुटुंबियांना तुमच्या सहवासाची जास्त आवश्यकता आहे. तुम्ही जर त्यांच्या जवळ असाल तर त्यांचं दुःख थोडं तरी हलकं होईल. हो, मला काही उद्याच फाशी देणार नाही. मध्ये खूप काळ जाईल तर आपल्या गाठी भेटी होतील, आपण चर्चाही करू शकतो. पण आता निघा प्लीज. गांधींचा खून नथुराम गोडसेने केला, एका हिंदूने केला. पण नथुराम गोडसे मागे फिरू नाही. देशभक्ती हे पाप असेल, देशभक्ती हे पाप असेल तर मी पापी घोर भयंकर. मात्र पुण्य ते असेल माझा नम्र तरी अधिकार तयार, माझा नम्र तरी अधिकार तयार. वेदी वरमय या राहिन मी सुंदर, वेदी वरया राहिन मी सुंदर. पण पोलीस अधिकाऱ्यांनी मला रात्रभर जागवलं नाही. हा, ते जागले असतील बहुधा, पण त्यांना असं रात्रभर जागत ठेवून जाणं माझ्याही जीवावर आलं. मग मी विचार केला, दुपारी मी जागा होतो, पिस्तूल साफ करत होतो, त्यात गोळ्या भरत असताना त्यांनी वामकुक्षी घेतली असेल का? मग ते जागले थोडे तर काय बिघडलं? शांत झोप लागली मला. त्या अखंड हिंदुस्थानात त्या रात्री फक्त आम्ही दोघेच शांत झोपले असतो. कोठडीत झोपलेला मी आणि शीतगृहात चिरनिद्रा घेणारे गांधी. त्यांच्या आयुष्याचा प्रवास संपला होता आणि माझ्या आयुष्याच्या अंताचा प्रवास सुरू झाला. बाकी सर्व देश धगधगत होता, काहीची कत्तल होत होती तर काही कत्तल करत होती. मातेच्या उदरातील गर्भही त्या रात्री शांतपणे पकडले नसते. माझ्या आई वडिलांना रात्री सर्वपदवी संरक्षणासाठी फरासखान्यावर देऊन ठेवलं म्हणून ते वाटले. पण माझ्या भावाला दत्तात्रयाला मात्र थोडीशी मारहाण झाली. दुसऱ्या दिवसापासून अटक सत्राला सुरुवात झाली. करकरे, डॉक्टर परचुरे, बडगे, शंकर किस्तेच्या, गोपाळ, माझा भाऊ, मदनलाल, नाना आपटे आणि तात्याराव सावरकर एक एक करून मंडळी जमा होऊ लागली. पण तात्यारावानं मात्र या खटल्यात उगाचच बोललं. खरं सांगू का, तात्यारावांना अटक झाली त्यात माझा एक वेगळाच फायदा झाला आणि तो म्हणजे त्यांचा लाभलेला उदंड सहवास. हा, ते निर्दोष होते त्यामुळे ते सुटणार याची खात्री होती. पण बाहेर तात्याराविषयी एकांतात कधीच मिळत नव्हतं. त्याला भेटायला आलेल्या माणसांची वर्दळ, सभा, लिखाण. पण इथं मात्र तात्याराव फक्त आमचेच होते. किती शिकायला मिळालं त्यांच्यापासून.
आयुष्याचे शेवटचे दिवस चांगलेच गेले. हो सत्कारी लागलेच म्हणा. मृत्युंजय असतो त्यांच्या सहवासात मृत्यूची सावली सुद्धा अंग चढून उभी राहते. एक दिवस आम्ही असेच सगळे गप्पा मारत बसलो होतो. इतक्यात एक सिनियर जेलर राऊंड साठी आला. आम्हा सगळ्यांना एक एक पुठ्ठ्याचं कार्ड दिलं होतं. त्यावर बंद्याचं नाव, त्याला लागलेली कलम अशी सगळी माहिती असायची. तो जेलर जवळ आल्यानंतर तात्याराव उठून उभे राहिले आणि त्यांनी ते पुठ्ठ्याचं कार्ड आपल्या छातीशी धरलं. तो जेलर ओसरला आणि म्हणाला, सावरकरजी हे क्या कर रहे आप? तात्याराव म्हणाले, क्या कर रहा हूं? ये तो जेल का कानून है, वही तो मैं कर रहा हूं, मगर और लोग भी तो है, वो नहीं खड़े रहे. त्यावर तात्याराव म्हणाले, अरे वो तो बच्चे है, मैं दोबारा. जेलमध्ये दुसऱ्यांदा येणाऱ्या कायद्याला दोबारा म्हणतात. तात्याराव खरंच दुबारा म्हणतात. स्वातंत्र्यापूर्वी त्यांनी कारावास भोगला, परकीय सरकारशी लढले म्हणून, आणि स्वातंत्र्यानंतर स्वकीय सरकारनेही त्यांना कारावास भोगायला लावला. असो, आम्हा सगळ्यांना लाल किल्ल्यातच ठेवलं होतं, कारण खास न्यायालय तिथेच भरायचं आणि न्यायालय नसेल तेव्हा आम्हा सगळ्यांना संपूर्ण दिवस मोकळा मिळायचा. हो, वातावरण इतकं खेळीमेळीचं असायचं की कुणालाही वाटावं की मित्रमंडळी सहलीला आलेले आहेत. फक्त या सहलीनंतर काही जण परत जाणार होते तर काही परत जाणार नव्हते. दिवसभर आरडाओरडा चालायचा. आमच्या एकटा पडला होता तो दिगंबर बडगे, कारण तो माफीचा साक्षीदार म्हणून त्याला वेगळं ठेवलं होतं. आमच्या सगळ्यांचे दिवस अगदी मजेत जात होते. मृत्यूचं सावड आम्ही सगळ्यांनी मान्य केले असल्यामुळं ते सावड आम्हाला कधीच जाणवलं नाही. ती आम्हाला सावलीच वाटायची आणि मृत्यूदंड तर मुक्ततेचाच मार्ग. पण फासाचा दोर मला सांगत होता तो जेल कर्मचारी, पोलीस अधिकारी आणि स्वतः न्यायमूर्तींच्या चेहऱ्यात. त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या सुमान विणल्या आहेत असंच जाणवत. शेख चिडचिडल्यासारखे वागत होते, पण ही चिड आमच्यावर नव्हती तर स्वतःवर होती. तिरडी बांधणाऱ्या माणसांची तत्परता मला त्यांच्या हालचालीमध्ये जाणवत होती. कर्तव्य म्हणून तिरडी तर बांधलीच पाहिजे, आणि आता आपण आपल्या प्रेमाच्या माणसाला स्वतःच्या हाताने अग्नी देणार या कल्पनेनं आलेले अश्रू तर थोपवता येत नाही. अगदी सहज तिरडी वाहून नेणारे मजबूत खांदे अजून तरी निर्माण झालेले. पण मला कधी मृत्यू टोचला नाही, बोचला नाही, मनाच्या गाभाऱ्यात सरत राहिला नाही. कस्तुरी सारखा पचवला असेल मी तो बहुधा. कस्तुरीचा सुगंध जसा स्वतः मृगाला येत नाही तसाच मृत्यूचा सुगंध मलाही आला. एक अवस्था म्हणून मी त्याचा स्वीकार केला होता आणि माझा मृत्यू अपरिहार्य आहे म्हणून इतरांनी स्वीकारला होता. त्यामुळे आमचे दिवस अगदी मजेत जात होते. गप्पा गोष्टी, गाणी, चर्चा, तात्यारावांनी सांगितलेल्या काळ्या पाण्याच्या धिगरांच्या कथा. गांधी हत्येची चर्चा सोडून इथंच झालं. आमच्यात एकटा पडला होता तो दिगंबर बडगे, कारण तो माफीचा साक्षीदार होता. पण खरं सांगू का, बडगेचा मला कधीच राग आला. कधीतरी मला विचार आला तर फक्त केवळ यायची. एखाद्या विचारानं सत्सद विवेक बुद्धीला स्मरून एखादी गोष्ट केल्यानंतर त्याच्या होणाऱ्या परिणामाला सामोरे कसं जायचं हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे. स्वतःच्या कातडीचा विचार केला नाही की कातडी गमावते, पण आतला माणूस शेवटच्या क्षणापर्यंत एकसंग राहतो, तो दुभंगत नाही. यालाच सदेह वैकुंठाला जाणं म्हणतात. बडगेनं पहिला मार्ग स्वीकारला म्हणून तो एकाकी पडला. त्याला आमच्यात कधीच ठेवत नाही. हा, जेलमध्ये असताना तो मला फक्त एकदा आणि एकदाच एकटा भेटला. भेट बरोबर अगदी वाटत असली तरी खूप विचार केल्यानंतर असं वाटत होती की ती घटित. इन्स्पेक्टर सावंतांनी ती मुद्दाम घडवून आणली होती. हो, इन्स्पेक्टर सावंत हा एक वेगळाच माणूस होता. तो जर न्यायासनावर बसला असता तर त्याने आम्हा सगळ्यांना मुक्तच केलं.
बडगे बडगे आपण आता मॅजिस्ट्रेट साहेबांकडे जातो. मला माहिती आहे. तुम्ही मॅजिस्ट्रेट साहेबांच्या समोर जेव्हा निवेदन द्याल तेव्हा जवळपासही नसेल. कायदा जाईल. पोलिसांनी तुम्हाला मारहाण केली, धाकधपटशा दाखवला का असं मॅजिस्ट्रेट साहेब विचारले. मी खरं ते सांगेन. तुमच्याकडून सत्य आणि योग्य अशा दोन्ही अपेक्षा मी ठेवत नाही. हे तुम्हाला पुन्हा सांगण्यामागचं कारण एवढं की तुम्हाला तुमचं निवेदन बदलायचं असेल तर ही शेवटची संधी आहे. तुम्हाला तुमचं निवेदन बदलायचं आहे. म्हणजे मी माझं निवेदन बदलावं असं तुम्ही मला सूचित करतायत का? मला तुम्हाला काहीही सूचित करायचं नाही. एका पोलीस अधिकाऱ्याच्या ड्युटीचा तो भागही नाही. तुमच्या निवेदनामुळे नथुरामना फाशी होऊ शकते याची तुम्हाला कल्पना आहे? होय आहे. तुमचं निवेदन नसेल तर नथुरामना कोणतंही न्यायालय फाशी देऊ शकत नाही याचीही तुम्हाला जाणीव आहे? होय. तुमचा आणि त्यांचा परिचय किती वर्षांचा? मी माझ्या निवेदनात सांगितलंय ते सगळं. पुन्हा पुन्हा मला तेच तेच का विचारता? मुलाच्या नुसत्या स्पर्शानं माती सुगंधी होऊ शकते. पण हॅलो कंट्रोल. दिगंबर बडगेंना मी न्यायालयात घेऊन जातो. इन्स्पेक्टर सावंत. येस, डायरी बनवली आहे. मी पेपर्स घेऊन ये. बोला सावंत साहेब. सावंत साहेब. कसा आहेस रे? तात्याराव कसे? त्यांना ही थंडी मानवते ना. मी अपघाताला पत्र पाठवलं. त्यांच्यासाठी गरम कपडे पाठवून नेमलो. कुमार कसा आहे? मदनलाल गडकरी. मला माहिती आहे तुम्ही सगळ्यांनीच मला वाईट टाकलं. तुमचा रागच ना तू वेगळा सारखीच नसला. पहिल्यापासून तू कधीच आमच्या सारखा नव्हता. सभोवतालच्या वातावरणापासून आधी असायचा. वेदना मान हरी मान सन्मान तुला कधी जाणवायचं. मी एकदा गोपालाही तसं म्हणालो होतो. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने म्हटलं आहे, नैनन छिन्नती शस्त्रांनी नैनन घातकी पावत. हे कवच तुझ्यावरच लिहिलं आहे असंच वाटतं. वेगळ्याच मातीतून घडलाय. अरे माती फुसफुशीत असते. तिला कसाही आकार देता येईल. तू आकार घेऊनच जन्माला आलायस. डबण्याचा बंदा आहेस तू. पिस्तुलाचा ताप ओढण्यापूर्वी तुझी आणि गांधीजींची नजरानजर झाली असेल तर गांधीजींनाही जाणवलं असेल की त्यांची हत्या योग्य नव्हती. पण मी तसा नाही. मी सामान्य तुला अतिसामान्य नकोय. मी माणूस आहे ना तुला. माझ्या सहनशक्तीला मर्यादा आहे. तुला कल्पनाही नसेल माझा शारीरिक आणि मानसिक क्षय किती झाला.
तुलाही माथा लागली असेल इंदापूरवर. पण ती मानसिक उद्रेकातून ती उत्स्फूर्त होती. प्रशिक्षित आणि अध्यक्षीय नव्हती. माझा मात्र अत्यंत प्रशिक्षित आणि पद्धतशीरपणे छळ काढला. मला तो काळ्या हवालदार एकदा सांगत होता, त्याने एकदाच तुमच्यावर हात उचलला आणि इतक्यात तू नजर उचलली आणि त्याचा हात कसा खाली बसला. तुझी ती नजर माझ्याकडे नाही. पोलिसांच्या मारहाणीसमोर मी टिकाव धरू शकलो नाही आणि शेवटी म्हणलो, माफीचा साक्षीदार. मला भीती वाटली मरणाची. मृत्यूदारात उभं राहणं वगैरे वाक्य आपण बोलताना सहज वापरतो, पण तो अनुभव इतका सहज नाही. मृत्यूची कल्पना फक्त माझ्या मनाच्या कोपऱ्याला स्पर्श करून आणि मी हादरलो. जगण्यासाठी अनिवार्य असं की त्याच क्षणी माझ्या मनाला गिळलं. होय होय, मला जगायचं आहे. वाटेल ती किंमत देऊन मला जगायचं आहे. मला तुम्ही दोष द्या, पापाचा डोंगर मी तोलू शकतो, पण टाळक्या सर्वांनी खाली मारवू शकत. मी फार मोठं पाप करतोय, मी चुकतोय, कारण मी सामान्य आहे. नथुरा नथुरा, मला माफ कर. नथुरा, मला माफ कर. चला म्हणजे थांबा सावंत. पाप करणाऱ्यापेक्षा मोह निर्माण करणारा जास्त गुन्हेगार असतो. मी समजलो नाही. आपण समजला. कायद्याने बहाल केलेला हा गणवेश अंगावर चढवल्यानंतर स्वतःच्या प्रेमाच्या माणसासाठी सुद्धा तो कायदा म्हणण्याचा प्रयत्न करू नये. आणि तो कायदा जर मान्य नसेल तर हा गणवेश टिकून द्यावा. कारण दोन दगडावर उभा असलेल्या माणसाला आपले स्वतःचे पाय कधीच दिसत नाही. मग निर्दयी दिसते आणि भोवळ. नथुरा नथुरा, मी जाण्यापूर्वी फक्त एकदाच तुम्हाला माफ केला हे ऐकायचं आहे. सावंत साहेब, एक अर्ज होता. येस. मी बळगेशी 2 शब्द बोलू शकतो? म्हणजे बोलणं झालंच नाही? हो, कसं बोलणार? इथं परवानगी मागायला कोणीच नव्हतं. बोलू? मी बाहेर थांबू का? नको, इथंच थांबू. हो, सत्याला साक्षीदाराची अडचण नसते. बोला ना. दिगंबर, पश्चातापाला अर्थ नसतो, कारण त्यावेळी हातातून क्रिया घडून गेलेल्या. तर तू चुकतोयस असं जर तुला वाटत असेल तर तो समज मनातून काढून टाक. अरे अरे, माझा तुझ्यावर राग नाही, कुणाचाच नाही. जगण्यासाठी प्रयत्न करणं, जीव वाचवण्यासाठी धडपडणं हा गुन्हा आहे. तो धर्म आहे, नव्हे ते प्रथम कर्तव्य आहे. पण आपला जीव वाचवत असताना आपण इतर कुणाचा जीव अनाथही घेत नाही ना, याची जाण ठेवा. तू हिंदू आहेस हे जर तू नाकारलं असतं तर मला तुझी शरम वाटली असती. तुझ्या निवेदनानं माझ्या गळ्याभोवतीचा फास अधिक भक्कम झाला तरी मला तुझा राग येणार नाही, कारण मी मरणाला सिद्ध आहे. एकाच एक असा सृष्टी नियमच आहे. गांधी मेले, नथुराम मेलाच पाहिजे. पण तुझं निवेदन सत्यच असेल याची काळजी. अरे, जीव वाचवण्यासाठी खोटं निवेदन देऊ नकोस. दादाराम निर्दोष आहे, त्याला अडकवण्याचा खोटा प्रयत्न जर तुझ्या मुखातून कोणी करत असेल तर वरच्या दरबारातही तुला क्षमा नाही. दादाला विरा हे फिरा
आपण फक्त कोंदण आणि कोंदणानं हिऱ्याचा आकार घ्यायचा असतो, त्याला झाकण्याचा छोटा प्रयत्नही करायचा नसतो. तेव्हा कोर्टात निवेदन देताना याचा नीट विचार नीट तू चला म्हणजे धन्यवाद सावंतसाहेब. मला वाटतं तुम्ही मला याच कारणाकरता बोलवण्यासाठी होतं ना. धन्यवाद. हो, सूर्याची काळजी करणारे आपण कोण? सूर्याला ग्रहण लागतं असं आम्हाला वाटतं ना. तो सुद्धा आपल्या नजरेचा दोष असतो. हो, बघण्याची जागा आपली चुकलेली असते. उद्या चंद्रावर माणूस उतरला तर त्यालाही जाणवेल की सूर्याला ग्रहण कधीच लागत नाही. बडगेंनी आपला शब्द पाळला आणि ती संध्याकाळ उजाडली. शिक्षेच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ. दुसऱ्या दिवशी न्यायमूर्ती निकालपत्र वाचणार होते. रोज संध्याकाळी मी आणि शेख साहेब किंवा सावंत साहेब बुद्धिबळ खेळत असतो. असाच त्या संध्याकाळी सुद्धा मी बुद्धिबळ खेळायला गेलो. आय थिंक दुपारी 2 वाजेपर्यंत निकालपत्र संपावं. Yes. हो, पार्टी तोपर्यंत निघू शकते. हो, तर त्यांना आज संध्याकाळी सामान पॅक करण्याची सूचना दिल्या आहे, त्यामुळे वेळ नाही लागणार. येस, थँक्यू थँक्यू. तिथली पोलीस पार्टी उद्या सकाळी तिथं पोहोचेल. पण अंबाल्याला का? यू शुड नो इट. तिथं फाशीची तोय आहे म्हणून. हो, त्यांच्या सील केलेल्या वस्तू पॅक करून ठेवा. जखमी झाल्याबरोबर चार जेवून जा. तशा वस्तू फारशा नाहीतच. नथुराम आणि नानाप्ताईकडे तर 3च वस्तू आहेत. भगवद्गीता, भगवा ध्वज आणि हिंदुस्थानाचा नकाशा. त्यांना त्या वस्तू शेवटपर्यंत बरोबर हव्या. कशा करता? अशी जाताना ते त्या हातात घालणार आहे. मला नथुराम फाशीचं प्रोसिजर विचारलं. पाय बांधतात का? हातात काही वस्तू धरता येईल का? हे विचारलं. काय करायचं? फासाचा दोर स्वतःच्या हातानेच गळ्यात अडकवला आहे. तेव्हा प्राण जाताना हातात भगवद्गीता, भगवा ध्वज आणि हिंदुस्थानाचा नकाशा हातात धरायचं असं. आणखी काही नाही विचारलं? काय ते? त्रास होतो का म्हणून वगैरे? नाही, ते तर आधीच म्हणाले होते. गांधींना माल्यावर मी स्वतःवर गोळी झाडून घेऊ शकलो असतो, पण नाही झाडून घेतली. जगण्याची आसक्ती होती म्हणून नव्हे, तर वधामागची भूमिका जगासमोर मांडण्यासाठी जगलं पाहिजे. सावंत माझ्या कारकिर्दीतील ही 7वी की 8वी फाशी. निर्धावलेले बदमाश फाशीची शिक्षा ऐकल्यावर कोर्टात कोसळलेले पाहिले आहे. क्रूर धर्मासमजल्या जाणाऱ्या गुंडांना फाशी देण्यासाठी कोठडीतून खेचून खरखडत न्यावं लागतं. स्वतःचा मृत्यू समोर दिसल्यावर ते लढत असतात, आक्रोश करत असतात. पण
पण ही दोन सुसंस्कृत माणसं ज्यांना कधीही कायद्याचं उल्लंघन केलं नाही ते इतक्या शांतपणे मृत्यूला कसे सामोरे जाऊ शकतात? त्यांचा सुसंस्कृतपणा हीच त्यांची शक्ती आहे सर. चला शेख साहेब, पण मांडूया. आज बुद्धिबळ खेळायचा मूड नाही दुसरा. पण मी आज अगदी ठरवून आलो होतो की शेख साहेबाबरोबरचा आज शेवटचा दिवस आज त्याला नक्की ठरवायचं. तुम्ही कधीच फरक नाही मथुरा, तुम्ही कधीच फरक नाही. तुमचा राजा कधीच मारता येत नाही, कारण तुम्ही राजा कधी पटावर उतरवतच नाही. कारण की स्वतः पटावर होतो शेख साहेब. आणि तुम्ही स्वतःला शह देता, समोरच्याला कधी संधी देतच नाही. अगर शह द्यायचा असेल तर चला अंबाला. तुम्हाला कसं माहित? फाशीची सोय तिथंच आहे ना. माझी इच्छा होती एरबडाला नाव, आई वडिलांना शेवटचं भेटता आलंच. अर्ज का देत नाही तुम्ही? आता इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार मला नाही सापडला. त्या दिवशी मला अटक केली तेव्हा मला आणणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्याला तुम्ही सही करून काय दिलं आठवतं? काय? बॉडी रिसिप्ट. त्याच क्षणी माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून माझं अस्तित्व संपलं. शासकीय कागदपत्रात माझा उल्लेख फक्त बॉडी म्हणून झाला. माझ्यातला मी आता उरलंच होते. उद्या अंबालाच्या पोलीस अधिकाऱ्याला तुम्ही नथुरामचा चार्ज नाही देणार तर बॉडीचा चार्ज देणार, आणि ते बॉडीचा चार्ज घेणार आणि तुमच्या हातात येणार फक्त बॉडी रिसिप्ट. त्या बॉडीची डेड बॉडी म्हणणं ही फॉर्मॅलिटी आहे. हा, आई वडिलांना भेटायला हवं होतं ते त्यांना मला भेटता यावं म्हणून. नाहीतरी दिल्लीला यायला निघालो होतो तेव्हा मी त्यांची शेवटचं दर्शन घेतलं होतं. साहेब, अंबालाला जायचं म्हणजे पानिपत म्हणून नाही का? हो. त्या पवित्र भूमीतून जायला मिळेल, नाहीतरी मुद्दाम कशाला जाणं झालं असतं? Oh,